हाय फ्रेंड्स, तर आजचा पूर्ण दिवस स्वयंपाक बनवण्यातच गेला. का ते पुढे सांगते त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. माझी सगळी कामं मी आवरून घेतली. त्यानंतर इकडे भाकरी बनवायला घेतल्या. एका साईडला मूग शिजायला टाकले होते. मूग शिजून तयार झालेले होते. मला आता त्याची आमटी बनवून घ्यायची होती. पातेल्यामध्ये तेल टाकलं, जिरं, मोहरी, कढी, लसूण, टोमॅटो टाकला आणि हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाकून मसाला फ्राय करून घेतला. त्यानंतर शिजवून घेतलेले मूग त्यामध्ये टाकले. थोडंसं पाणी टाकलं. तोपर्यंत मम्मीने मटण आणि मासे आणले होते. त्यांनी मटण धुवून शिजायला घातलं आणि मासे धुवायला घेतले. मासे धुवून झाल्यानंतर त्यांनी तव्यामध्ये मासे फ्राय करण्यासाठी टाकले. मासे फ्राय होत आहेत तोपर्यंत इकडं मटण पण शिजून तयार झालेलं होतं. मला आता त्याची तिखट आमटी बनवून घ्यायची होती. तर कढईमध्ये तेल टाकलं आणि वाटून घेतलेला जिरं खोबऱ्याचा मसाला त्यामध्ये टाकला. तेल सुटेपर्यंत तो फ्राय करून घेतला. त्यानंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून मसाला चांगला मिक्स करून घेतला. त्यानंतर शिजवून घेतलेलं मटण त्यामध्ये टाकलं आणि उकळी येण्यासाठी ठेवलं. आमटीला उकळी आलेली आहे. मासे पण फ्राय करून झाले होते. त्यानंतर आहोनला खायची होती अंडा भुर्जी आणि पराठे. त्यांना अंडा भुर्जी आणि पराठे बनवून दिले आणि भांडी घासून घेतले. असा पूर्ण दिवस आज स्वयंपाक बनवण्यातच गेला आणि त्यानंतर मी व्हिडिओ घेतला नाही कारण माझी तब्येत बिघडली होती. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. खारं वांगं मी बनवणार होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा.